जनतेचा आवाज महाराष्ट्र पंचा माध्यमातून। नमस्कार, महाराष्ट्र पंच न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी नाजिम सिद्दीकी। पाहूया शहरातील ताज्या घडामोडी। परभणी जिल्ह्यातील परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक येथे विविध पदांच्या नियुक्तीसाठी निवड प्रक्रिया पार पडणार आहे। त्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता। शेवटच्या दिवशी विविध पक्षातील संघटनांनी विविध संचालक पदांच्या निवडणुकीसाठी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले। परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक येथे आज दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली। त्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व इतर संघटनांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। ही निवडणूक 19 जुलै 2026 रोजी पार पडणार आहे। परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाचे शेवटच्या उमेदवारी अर्ज दाखल अभय पाटील सामंत यांनी दिनांक 23 जून रोजी आमदार संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली व हिंगोली नगराध्यक्ष रामराजे बांगर आणि शिवसेना सहसंपर्क प्रमुख राजेंद्र शिखर, तालुका प्रमुख जयदीप काकडे व जिल्हा बँकेचे 50 मतदारांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच नंदकुमार लक्ष्मण डाकोरे यांनी आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला। नगराध्यक्ष पूर्णा बंटी कदम, व्यंकटराव देसाई, माजी नगरसभापती सुभाष देसाई, गीताराम देसाई, शहाजी देसाई, अशोक देसाई, चांदीजी बेबडे, अशोक डाके, उद्धव काळे, अंकुश जोगदंड, पांडुरंग पौळ, सरपंच मारोतराव बल्लाड आदींची उपस्थिती होती। माजी आमदार गजाननराव घुगे यांनी हिंगोली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी लक्ष्मण मुंडे उपस्थित होते। मेराज खान यांनी खासदार बंडू जाधव, आमदार सईद खान, जिल्हा प्रमुख विशाल कदम, अतुल सरोदे, संजय सारणीकर, टीका खान, नगराध्यक्ष जिंतूर यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला। तसेच शिवाजी महाडे यांनी आपल्या समर्थकांसोबत उमेदवारी अर्ज दाखल केला व भगवान सानप, अशोक काकडे, दत्ता मायदळे चौखड यांनी आपल्या समर्थकांसोबत उमेदवारी अर्ज दाखल केला। शेवटच्या दिवशी हे अर्ज दाखल करण्यात आले आहेत। चेअरमन आपा या हॅलो, आतमध्ये सब अरे झालं का? एक मिनिट थांबा.
ए गाल पड़े चल बाइट चलो एक सेकंड तो सर तो माइक लगा दो हाँ माइक लगा माइक लावा सगळे ए माइक ला हाँ लाव लवकर त्याला आयडिया आहे सगळी. आपलं हे कुठे चलो हाय शेंडी लाव लवकर शांडी आहे ठीक आहे शांडी म्हणली. सर आज बँकेच्या आपण निवडणुकी लढवत आहात. आज आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. बँकेच्या संदर्भातले शेतकऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न आहेत. असे कोणत्या विषय आहेत जे आपण निवडून आल्याच्या नंतर ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहात? आज मी कळमनुरी तालुका शेतकरी पतसंस्थेमधून आमदार संतोषदादा बांगर यांचे समर्थनार्थ आज फॉर्म दाखल केला आहे. आज या विद्यमान संचालक हे आजी माजी खासदार आहेत. मी एक माजी सरपंच असून येणाऱ्या काळात गोरगरीब शेतकऱ्यांसाठी निवडून आल्यास पूर्ण ताकदीने माननीय आमदार संतोषदादा बांगर यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे प्रश्न सोडण्याचे काम करेल. धन्यवाद. पॅनलचं नाव वगैरे होतं आहे तुमचा बी आहे. चल आज मध्यवर्ती बँकेचं निवडणुकीचं शेवटचा दिवस आहे फॉर्म भरण्याचा. आपण कोणत्या क्षेत्रातनं फॉर्म भरला आहे आणि आपला परिचय द्या उमेदवार साहेब. मी नंदकुमार लक्ष्मणराव डाकोरे, पूर्णा तालुका शेतकरी कृषी पुरवठा या मतदारसंघातून मी नामनिर्देशनपत्र दाखल करीत आहे. आमच्या पॅनल प्रमुख श्री वरपुडकर साहेब, आमदार रत्नाकरराव गुटे, आमदार विटेकर दादा, आमदार राजेश नवघरे, तानाजीराव मुटकुळे, माजी खासदार शिवाजीराव माने, गोरेगावकर भैया, पालमचे आमचे बिनविरोध आलेले तुषार गोळेगावकर, हे सर्व आम्ही बाबाजी अली साहेब माजी आमदार, हे सर्व आम्ही ते जे उद्या निर्णय घेतील पॅनल काय ठरवायचं काय नाव द्यायचं त्याच्यानुसार पॅनल आमचा ठरल्या जाईल. ओके धन्यवाद सर. तुम्ही सर एक मिनिट समोर. हो एक सेकंड थांबा फोटो घेऊ द्या. 12 सेकंद थांबा किमान. डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आमचे जिल्ह्याचे सन्मान्य नेते, खासदार आमचे सर्वांचे शिवसेनेचे खासदार बंडू बॉस आणि सर्वच आमचे जिल्हा प्रमुख विशाल कदम, जिल्हा मध्यवर्तीचे बॉसचे नेतृत्वाखाली फॉर्म भरलेले वाटचाल बॉसच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करू. मी पस्तमधून भरला, भावाना माझे शेतकरी गटामधून. कळमनुरी विभागातून शेतकीय विभागातून अभय सावंत यांचा फॉर्म भरलेला आहे. तुमच्या पॅनलचं नाव काय सर? संतोष दादा बांगर समर्थक.
आपण निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांचे काय काय अडचणी दूर करणार? ज्या काही मूलभूत गरजा असतात शेतकऱ्याच्या त्या 100% आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. मध्यवर्ती बँकेचे जे शेतकऱ्यांना कर्ज देतो तो ज्यांना भरपूर शेती आहे त्यांनाच दिला जातो, अल्प शेतकऱ्याला दिला जात नाही. त्यावर आपण काय करणार? जे अल्पभूधारक असतात त्यांनाच आम्ही कर्ज देऊ. ज्या शेतकऱ्याकडे भरघोस अशी जमीन असते त्याला आम्ही देणार नाही. समजा जे अल्पभूधारक शेतकरी असतील त्याला त्याचा फायदा घेता येईल. धन्यवाद सर. कळमनुरी तालुका शेतकरी पतसंस्थेमधून आमदार संतोषदादा बांगर यांच्या समर्थनार्थ आज फॉर्म दाखल केला आहे. आज या विद्यमान संचालक हे आजी माजी खासदार आहेत. मी एक माजी सरपंच असून येणाऱ्या काळात गोरगरीब शेतकऱ्यांसाठी निवडून आल्यास पूर्ण ताकदीने माननीय आमदार संतोषदादा बांगर यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम करेल. निवडणुकीचा हा शेवटचा दिवस आणि आपण मुरब्बी राजकारणी आहेत, 20 वर्षापासून राजकारणात आहेत व सेक्टर मध्ये सुद्धा आहात सहकारी. आज आपण फॉर्म भरला कोणत्या विभागात? मी हिंगोली तालुक्यामधून 20 सहकारी सोसायटीमधून फॉर्म भरलाय. सर्वात जास्त मतदार मोठा असतील म्हणजे 96 मतदार आहेत माझ्या हिंगोलीमध्ये. आणि मी 10 वर्ष या ठिकाणी पूर्वी सुद्धा मध्यवर्ती सहकारी बँकेचा मी डायरेक्टर होतो, संचालक होतो. आणि या ठिकाणी फॉर्म हिंगोलीमधून भरलाय. आणि या ठिकाणी आपण बघत असाल की या परभणी हिंगोली जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी काम केलंय. म्हणजे या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे मी. ओके, थँक्यू. मधील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन बँकेमध्ये सर्वसामान्याला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि बँकेमध्ये महिलाही चांगल्या प्रकारे काम करू शकतील, महिलांनाही संधी मिळाली पाहिजे. या व्यापक दृष्टिकोनातून आपल्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सन्माननीय मीनादिदी बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, त्याचबरोबर माजी मंत्री सुरेशरावजी उर्फुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सोनपेठचे नगराध्यक्ष परमेश्वर भैया कदम, आमचे सोनपेठचे माजी आमदार व्यंकटरावजी कदम साहेब आणि सर्व तमाम मतदारांच्या इच्छेखातर आज आम्ही या ठिकाणी शेवटच्या क्षणी फॉर्म भरलेला आहे. आणि ही लढत सर्वसामान्य विरुद्ध धनशक्ती आहे. निश्चितच सर्वसामान्य कार्यकर्त्याला मतदार न्याय देतील या अपेक्षेच्या माध्यमातून सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांची कामं झाली पाहिजेत या उद्देशानं या ठिकाणी आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. सर, मध्यवर्ती बँकेमधील शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी महिन्याला एक संधी, एक नारी सबसे भारी, याकडे कसं बघता? एक नारी सबसे भारी शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी नारी शक्तीकडे कसे बघता? नक्कीच जो आतापर्यंत जसं आपण पाहतो प्रत्येक क्षेत्रात नारी शक्ती आपल्याला दिसून येत आहे. एक नारी सब पे भारी हे स्लोगन सगळीकडे हिट होत आहे. त्याचप्रमाणे नक्कीच सर्वसामान्य जनतेसाठी, सोनपेठ तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी माझ्या परीने मी नक्की प्रयत्न करेल. मला संधी द्यावी, मला संधी मिळाली तर नक्की सर्वांची सेवा योग्य प्रकारे मी करेल. आणि माझा जो विश्वास टाकतील त्यांच्या विश्वासाला संपूर्णपणे मी पात्र ठरेल एवढा विश्वास माझा आहे. मी अनुसूचित जाती मतदारसंघातून फॉर्म भरलेला आहे. हिंगोली आणि परभणी मतदारसंघात पूर्ण दोन्ही जिल्ह्याकरता. आणि मी जे फॉर्म भरला आहे ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भरला आहे. जे काही आमचे पॅनल प्रमुख कोण ठरवितील त्या पद्धतीने मतदारांना आता सध्याचं जे सरकार आहे सरकारच्या बाजूने मतदान करावं जेणेकरून बँक चांगल्या स्थितीत चालेल. नक्कीच भविष्यात जे बँकेमध्ये अनेक बदल करायचे असतात, डिजिटल असेल, अनेक काही प्रश्न असतील, शेतकऱ्याचे असतील, कमर्शियल असतील, बगर शेतीचे कर्जदार असतील, अशांना जास्तीत जास्त लाभांश वगैरे काय मिळून द्यायचे त्याच्या बाबतीत प्रयत्न करणार आहोत. फॉर्म कुठून भरलेला आहे? अनुसूचित जाती मतदारसंघ. अनुसूचित जाती मतदारसंघ परभणी जिल्हा आणि हिंगोली जिल्ह्यासाठी एकच असतो.